ओके, सो आपल्याकडे ऑब्झर्वेशन कसे असणार आहेत? y11, y12, y1k. सो फर्स्ट एक्सपेरिमेंटल युनिट मधील ऑब्झर्वेशन जे आहे ते फर्स्ट एक्सपेरिमेंटल युनिट मधील ऑब्झर्वेशन हे y11 आहे. फॉर एक्झाम्पल हा आपल्याकडे एक्सपेरिमेंटल एरिया आहे. ओके, फर्स्ट एक्सपेरिमेंटल युनिट मधील y11, थर्ड एक्सपेरिमेंटल युनिट मधील y13. y11 आणि y12 किंवा y13 यामध्ये काही डिपेंडन्सी आहे का? म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की y11 आणि y12 मधील फील्ड हे एकत्र आपण घेतलेलं आहे किंवा y12 मधील फील्ड हे y11 वर अवलंबून आहे, असं आहे का? तर असं काहीही आपण अजून केलेलं नाही आहे. हा y11 चा एक्सपेरिमेंटल ब्लॉक जो आहे तो सेपरेटच आपण डिफाईन केलेला आहे, बरोबर ना? हा सेपरेट डिफाईन केलेला आहे, हा सेपरेट, हा पूर्णपणे हे दोन्हीच्या दोन्ही वेगवेगळे आहेत. हे जसे दोन्ही वेगळे आहेत तसेच सर्व ब्लॉक, सर्व युनिट, एक्सपेरिमेंटल युनिट हे काय आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणून सर्व ऑब्झर्वेशन तुमची काय असणार आहेत? इंडिपेंडेंट असणार आहे. हे फर्स्ट अजम्पशन. ओके, नेक्स्ट अजम्पशन काय आहे की हे ऑल वायआयजेज आहेत, ऑल वायआयजेज आहेत ते त्याचं डिस्ट्रीब्युशन हे नॉर्मल विथ मीन म्यू आय आणि व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर असं असणार आहे. व्हेरियन्स काय असणार आहे? सिग्मा स्क्वेअर. ओके, सो पॅरेंट पॉप्युलेशन फ्रॉम विच ऑब्झर्वेशन इज टेकन फ्रॉम नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आणि तिसरं अजम्पशन जे आहे, व्हेरियस ट्रीटमेंट अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स आर ऍडिटिव्ह इन नेचर. व्हेरियस ट्रीटमेंट आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स आर ऍडिटिव्ह इन नेचर म्हणजेच काय? तुमची समेशन अल्फा आय आपण आपल्याला कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, हे यामध्ये सांगायचं आहे. तर ओके, ती समेशन अल्फा आय का ऍडिशन करायची आहे त्याची ते आपल्याला नेक्स्ट त्याच्यात बघायचं. ओके, सो या तिन्हींच्या बेसवर in the following sequence we will discuss the analysis of variance in one way classification आणि two way classification. आज आपल्याला वन वे क्लासिफिकेशन स्टडी करायचं आहे. वन वे क्लासिफिकेशनलाच वन वे अनोवा पण म्हणतात. वन वे अनोवा म्हणजे अनालिसिस ऑफ व्हेरियन्स, वन वे इन वन डायरेक्शन. ओके, आता वन डायरेक्शनल म्हणजे काय ते तुम्हाला त्या पुढच्या ज्यावेळी मॅथमॅटिकल मॉडेल येईल त्यावेळी तुम्हाला मी तिथे सांगेन. त्याच्या अगोदर आपल्याला काय स्टडी करायचं आहे? कोचरान्स थेरम. तर कोचरान्स थेरम काय आहे? तर कोचरान्स थेरम हा क्वाड्रॅटिक फॉर्म मधला थेरम आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये क्वाड्रॅटिक फॉर्म झाला असेल. ओके, आता क्वाड्रॅटिक फॉर्म म्हणजे काय? तर सपोज आपण जे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे जे लिहितो म्हणजेच काय लिहितो बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, हा जो आहे याला काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक फॉर्म म्हणतो. ओके, त्याच पद्धतीनं लेट x1 x2 xn denote a random sample from normal population with mean 0 and variance sigma square. Okay, and the summation xi square. Now this is the sum xi square. आता यामध्ये क्वाड्रॅटिक फॉर्म का म्हणतोय आपण? कारण या प्रत्येक एलिमेंटची डिग्री जी आहे, डिग्री म्हणजे काय? पॉवर. ओके, ती पॉवर 2 आहे म्हणून याला क्वाड्रॅटिक फॉर्म म्हणतो. तसंच इथं आपण या प्रत्येक एक्साई ची पॉवर 2 घेऊन त्याची समेशन घेतलेली आहे, तो म्हणून याला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक फॉर्म. समेशन एक्साई स्क्वेअर इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस अँड सो ऑन Qk. आता हे काय केलं असेल? कारण समेशन एक्साई स्क्वेअर हे इन जनरल स्टेटमेंट आहे, त्यामुळं एक्साई स्क्वेअर मध्ये काही एक्साई असे असणार आहेत की ते एकमेकांच्यावर अवलंबून असणार आहेत, म्हणजे डिपेंडंट असणार. जे डिपेंडंट आहेत त्यांचा एक ग्रुप करायचा आहे आणि इंडिपेंडंट आहेत त्यांचे असे के ग्रुप्स तयार करायचे आहेत. आणि त्या के ग्रुप्सला प्रत्येकी काय नाव दिलेलं आहे? Q1, Q2, Qk, वेअर Qj इज द क्वाड्रॅटिक फॉर्म इन Q x1 x2 xn विथ रँक. रँक म्हणजेच काय? Rj. म्हणजे प्रत्येक क्वाड्रॅटिक फॉर्मची रँक त्या म्हणजे त्यामध्ये लिनियरली इंडिपेंडंट ऑब्झर्वेशन्स किती असणार आहेत? Rj असणार आहेत. Qj ह्या क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये लिनियरली इंडिपेंडंट ऑब्झर्वेशन्स
किंवा x1 x2 xk मधील xn मधील ऑब्झर्वेशन जे आहेत ती किती असणार आहेत RJ. सो रँकचा अर्थच काय आहे, रँक द्वारे आपण काय मेजर करतो, मिनिमम नंबर ऑफ रोज और कॉलम्स हु आर इंडिपेंडेंट टू इच अदर. बरोबर ना, मिळाली? हा सर. समजले का क्वाड्रॅटिक फॉर्म म्हणजे काय? हो. ओके. देन ह्या टोटल समेशन, आता क्यूजे ची रँक किती आहे, आरजे आहे. क्यूजे ची रँक किती आहे, आरजे. त्यामुळं समेशन एक्सआय स्क्वेअर म्हणजे समेशन क्यूजे याची रँक किती असणार आहे, तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन Q1 प्लस टोटल नंबर ऑफ इंडिपेंडेंट ऑब्झर्वेशन इन Q2 सो ऑन अप टू टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन QK. सो टोटल number of independent observation in QI, Q2, QK are summation RJ is equal to small n आपण कन्सिडर केलेला आहे. आता हा स्मॉल n नंतर दिलेला आहे त्यामुळे अजून केलेला आहे आपण की समेशन RJ is equal to small n असेल. लक्षात आलं? ओके, लक्षात आलं का? ओके. सो next theorem is that, एक पहिला क्लियर करतो आधी. So त्यानंतर डिरेक्टली मी रिमार्क वगैरे घेत नाही आहे, डिरेक्टली कुठे जातो की वन वे क्लासिफिकेशनचं लेआउट काय असणार आहे तिकडे जातो. ओके. आता वन वे क्लासिफिकेशनचं लेआउट मी याच्या अगोदर पण तुम्हाला डिस्कस केलेला आहे की हा सपोज टोटल एक्सपेरिमेंटल एरिया आहे आणि या टोटल एक्सपेरिमेंटल एरियामध्ये आपल्याला प्रत्येकी एक्सपेरिमेंटल युनिट्स जे आहेत ते एक्सपेरिमेंटल युनिट्स म्हणजेच काय आहेत असे कन्सिडर केलेले आहेत. ओके. आणि त्या प्रत्येक एक्सपेरिमेंटल युनिट मधलं उत्पन्न जे आहे ते तुमचं y11, y12, y1n1, y21, y22, y2n2 सो ऑन अप टू yk1, yk2, yknk. मी मगाशी m बोललो होतो, इथं काय त्यांनी नोटेशन घेतलेलं आहे yk1, yk2, yknk. लक्षात आलं? आता या प्रत्येकाची ऍडिशन आपल्याला करता येते सिंपल मध्ये. बरोबर ना? ही ऑब्झर्वेशन म्हणजे कंटिन्युअस ऑब्झर्वेशन असणार आहे आणि कंटिन्युअस ऑब्झर्वेशनची ऍडिशन इथं काय लिहिली मी टोटल मध्ये T1 डॉट, सेकंड रो ची ऍडिशन T2 डॉट, थर्ड रो ची ऍडिशन आयथ रो ची ऍडिशन TI डॉट आणि सो ऑन TK डॉट. ओके. आणि त्याचा मीन परत पुन्हा इकडे काढलेला आहे म्हणजेच काय T1 डॉट डिवायडेड बाय N1 म्हणजेच Y1 डॉट बाय T1 डॉट डिवायडेड बाय N1. हा काय येणार सांगा, T2 डॉट डिवायडेड बाय N2 येईल. हा काय येईल TI डॉट डिवायडेड बाय NI सो ऑन अप टू हा काय येईल लास्टचा TK डॉट डिवायडेड बाय NK. सो हे काय झाले आपले मीन्स झाले या प्रत्येक रोचे. आता प्रत्येक रो म्हणजे काय डिफाईन करतोय, तर प्रत्येक रो म्हणजे क्लास डिफाईन करतो. प्रत्येक रो म्हणजे काय डिफाईन करतोय, क्लास. क्लास म्हणजेच काय की ग्रुप म्हणजे फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, आयथ ग्रुप आणि केथ ग्रुप. फॉर एक्झाम्पल मी काय केलेलं आहे की हा फर्स्ट ग्रुप जो आहे त्याला फर्स्ट ट्रीटमेंट म्हणतो, सेकंड ग्रुपला काय म्हणतो सेकंड ट्रीटमेंट, आयथ ग्रुपला आयथ ट्रीटमेंट आणि केथ ग्रुपला केथ ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट म्हणजे काय, मी थोडस मेडिकल फील्ड मधलं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो म्हणजे पटदिशी समजेल. फॉर एक्झाम्पल फर्स्ट ग्रुप जो आहे तो फर्स्ट ग्रुपचा पेशंट म्हणजे कोरोनाचा आता सगळीकडे चाललेला आहे. बरोबर ना? सो कोरोनाचा जो टोटल पेशंट हॉस्पिटलमध्ये जे ऍडमिट आहेत त्यांचे काही ग्रुप तयार केलेले आपण. ओके. सो फर्स्ट ग्रुपमध्ये काय केलं आपण, फॉर एक्झाम्पल रेमडेसिवीर हे दिलं. सेकंड ग्रुप फक्त वॅक्सिनेशनचा रिलेटेड असेल. थर्ड ग्रुप फक्त काय असेल की रेमडेसिवीरला अल्टरनेटिव्ह जे कुठलं औषध असेल ओके
त्यांच्याशी त्यांचा डोस त्यांना आपण इथं देऊ शकतो. असे सो ऑन अप टू के ग्रुप आपण तयार केलेले आहेत. आता प्रत्येक ग्रुपचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, मेजर करायचा आहे. मग प्रत्येक ग्रुपचा इफेक्ट मेजर करत असताना सगळ्यांचे ऍडिशन करून चालणार नाही. आपल्याला सेपरेट सेपरेट काय येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल Y11 म्हणजे त्यामध्ये काय सांगू आपण, रेमडेसिवीर दिल्यानंतर किती वेळामध्ये त्या पर्टिक्युलर पेशंटला काय झालेलं आहे, बरं वाटायला लागलेलं आहे किंवा तो रिकव्हर झालेला आहे. ओके, असा आपण तो टाइम जो आहे तो टाइम आपण घेऊ शकतो YIJ मध्ये. ओके, सो पुन्हा परत काय केलेलं आहे की तो टोटल काढल्यानंतर त्याचा काय असणार आहे, कंबाईन्ड टाइम असणार आहे प्रत्येक पेशंटचा. कारण एखाद्याची इम्युनिटी चांगली असल्यानंतर, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या ब्लॉक किंवा ह्या पेशंटची इम्युनिटी चांगली जर असेल तर तो रेमडेसिवीरचा काही इम्पॅक्ट न राहता त्याच्या स्वतःच्या इम्युनिटीवर तो परदेशी बराव झालेला असू शकतो. ओके, म्हणून आपण काय केलेलं आहे, रेमडेसिवीर ही ट्रीटमेंट ह्या N1 इतक्या जे पेशंट्स आहेत त्यांच्यावर काय केलेले आहे, अप्लाय केलेली. आणि त्यामुळे जो कंबाईन्ड इफेक्ट आहे तो कंबाईन्ड इफेक्ट आपण ह्या टोटल आणि मीन द्वारे सांगणार आहोत. ओके, आणि हे टोटल आणि मीन, हे मीन जे आहे, आता प्रत्येक ग्रुपचा मीन जो आहे हे आपल्याला कंपॅरिझन करायचं. ओके, हे कंपॅरिझन करण्यासाठी आपण डोळ्यांनी आपल्याला दिसू शकतं की ह्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या आहेत, पण त्या स्टॅटिस्टिकली वेगवेगळ्या आहेत का, स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट डिफरंट आहेत का, हे जर टेस्ट करायचं असेल तर आपल्याला कुठे जावं लागतं, वन वे एनोवाला जावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये किती व्हेरिएशन आहे, हे व्हेरिएशन कशाने स्टडी करायचं आहे आपल्याला, व्हेरियन्स या स्टॅटिस्टिकल मेजरने स्टडी करायचं. आणि व्हेरियन्स ही स्टॅटिस्टिकल मेजर हे स्टडी करत असताना कंपॅरिझन ऑफ के ट्रीटमेंट्स, कंपॅरिझन ऑफ के ट्रीटमेंट, कंपॅरिझन ऑफ के ट्रीटमेंट्स और के ग्रुप्स, हे जे आहे ते वन वे अनोवाचं आपल्याला काय आहे, एम आहे की वन वे अनोवा कधी वापरतात, ज्यावेळी आपल्याला के ग्रुप्स किंवा के ट्रीटमेंट्स हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मधील ऑब्झर्वेशन कन्सिडर करून, इंडिपेंडेंट ऑब्झर्वेशन कन्सिडर करून जर असतील तर त्यावेळी वन वे अनोवा सेटअप कडे आपण जातो. लक्षात आलंय? मग आता हे व्हेरिएशन स्टडी कोणत्या प्रकारे करायचं, तर दोन प्रकारे करायचं. म्हणजेच काय, द व्हेरिएशन बिटवीन द क्लास, बिटवीन द क्लासेस म्हणजेच काय की ह्या पर्टिक्युलर एका क्लासमध्ये किती, बिटवीन म्हणजेच काय मध्ये, बरोबर, सॉरी, बिटवीन म्हणजे काय की वेगवेगळ्या क्लासमध्ये, फर्स्ट क्लासमध्ये आणि सेकंड क्लासमध्ये किती डिफरन्स आहे, व्हेरिएशन आहे, सेकंड क्लासमध्ये आणि आयथ क्लासमध्ये किती व्हेरिएशन आहे, आयथ क्लास आणि केथ क्लासमध्ये किती व्हेरिएशन आहे, हे आपल्याला व्हेरिएशन बिटवीन द क्लासेस मध्ये सांगणार. आणि व्हेरिएशन विदिन द क्लासेस म्हणजे काय सांगणार, विदिन म्हणजे त्याच्या आतमध्ये, म्हणजे ह्या पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन मध्ये व्हेरिएशन किती आहे ते आपल्याला काय सांगणार आहे, व्हेरिएशन विदिन द क्लासेस. लक्षात आलं? सो बिटवीन द क्लासेस आणि विदिन द क्लासेस याला सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू ट्रीटमेंट आणि सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू एरर असं पण म्हणतात, सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू एरर. ओके, सो हे झालं लेआउट. ओके, नेक्स्ट त्याचं मॅथमॅटिकल मॉडेल कसं आहे ते बघूया आपण आता. सो नेक्स्ट इज मॅथमॅटिकल मॉडेल. सो मॅथमॅटिकल मॉडेल डिफाईन करत असताना YIJs आपल्याला ऑलरेडी नोन असणार आहेत, पण ते YIJs कशावर डिपेंडेंट असणार आहेत, तर जो म्यूआय आहे म्हणजे ट्रीटमेंट इफेक्ट आहे, ट्रीटमेंट इफेक्ट आणि रॅन्डम एरर. वन वे क्लासिफिकेशन मध्ये फक्त आपण एकच ग्रुप किंवा ट्रीटमेंट आपण कन्सिडर करतो, त्याला किंवा क्लास कन्सिडर करतो, त्या क्लासला फक्त त्या क्लासचा इफेक्ट जो आहे तो म्यूआयने कन्सिडर करत आहे. म्हणून त्याला एकच इफेक्ट कन्सिडर केल्यामुळे त्याला वन वे अनोवा सेटअप म्हणलेला आहे.
ज्यावेळी 2 आपण स्टडी करू त्यावेळी आपल्याला म्यू आय प्लस सम बीटा जे असं म्हणतो. ओके, म्यू आय प्लस बीटा जे म्हणजे काय, सेकंड क्लासचा इफेक्ट. ओके, सो सेकंड फॅक्टरचा इफेक्ट राहतो. ओके, आणि इप्सिलॉन आय जे असं येईल. ओके, सो म्यू आय हा काय डिफाईन केलेला आहे, म्यू आय हा जनरल मीन इफेक्ट कन्सिडर केलेला आहे. जनरल मीन हा इफेक्ट कन्सिडर केल्यामुळं म्यू आय मध्ये आपल्याला काय करायचं, एक कॉन्स्टंट ऍड करायचा आहे आणि तोच कॉन्स्टंट सबस्ट्रॅक्ट करायचा. सो दिस विल बिकम ऍज सम म्यू. ओके, प्लस हे म्यू आय मायनस म्यू आहे त्याला मी काय म्हणतो, अल्फा आय आणि प्लस इप्सिलॉन आय जे. हा म्यू जो आहे तो जनरल इफेक्ट झाला. ओके, अल्फा आय म्हणजेच काय झाला, तुमचा आयथ ट्रीटमेंट इफेक्ट झाला किंवा आयथ क्लास इफेक्ट झाला. आणि इप्सिलॉन आय जे म्हणजेच काय, रॅन्डम एरर. आता इप्सिलॉन आय जे रॅन्डम एरर का कन्सिडर केला इथं, हा जो आपला एक्सपेरिमेंटल एरिया आहे. ओके, एक्सपेरिमेंटल एरियामध्ये इथं 100 kg झाला, इथं 101 kg झाला. म्हणजे या दोन मध्ये काही ना काहीतरी डिफरन्स झालेला आहे आणि तो डिफरन्स म्हणजेच अनकंट्रोलेबल एरर आहे. आणि तो अनकंट्रोलेबल एरर म्हणजेच काय आहे, इप्सिलॉन आय जे. So your mathematical model will be yij is equal to mu plus alpha I plus epsilon I, where I running from I म्हणजे क्लास किती आहेत, k क्लासेस आहेत. सो I running from 1 to so on up to k. आणि हे काय आहेत, टोटल नंबर ऑफ रोज किंवा ती ट्रीटमेंट, पर्टिक्युलर ट्रीटमेंट किती वेळा रिपीट केलेले आहे, j is equal to 1 to ni times. ओके, j is equal to 1 to ni times. सो जर आपल्याला काऊ मिल्क किंवा स्टडी जर आपल्याला काऊचा स्टडी करायचा असेल, ओके, तर त्यामध्ये yij is equal to yij is the yield from the jth cow. ओके, and j is equal to 1 to ni fed on the ith ration. ओके, म्हणजेच काय की त्या काऊंना जे काही आहेत, त्या गायीचे आहेत, त्या गायींना वेगवेगळ्या पद्धतीचं रेशन खायला दिलेलं आहे किंवा न्यूट्रिशन खायला दिलेलं आहे. ते न्यूट्रिशन म्हणजेच काय, त्याचं जे इज इक्वल टू कोणकोणतं न्यूट्रिशन खायला दिलेलं आहे, तर के न्यूट्रिशन खायला दिलेले आहेत आणि त्याचा इफेक्ट आपल्याला स्टडी करायचा. ओके, म्हणजेच काय, आणि म्यू म्हणजेच काय, जनरल मीन इफेक्ट. जनरल मीन इफेक्ट जो आहे तो कंबाइंड मीन आपण कसा डिफाईन करतो, समेशन ni xi बार डिवायडेड बाय समेशन ni, बरोबर ना. त्याच पद्धतीने कंबाइंड मीन हा समेशन ni म्यू आय डिवायडेड बाय कॅपिटल एन म्हणजे समेशन ni. ओके, हा इथं डिफाईन केलेला आहे. आता यामध्ये मी तुम्हाला 3 उदाहरणं सांगितलेली आहेत. पहिलं उदाहरण म्हणजे शेतीचं, दुसरं उदाहरण म्हणजे मेडिकल मधील कोरोना पेशंटचं, आणि तिसरं उदाहरण हे आहे की काऊ मिल्क किंवा YIJ म्हणजेच काय कन्सिडर केलेलं आहे, इल्ड फ्रॉम काऊ म्हणजेच काय, तर काऊ मिल्क किती जनरेट होतंय ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो ट्रीटमेंट काय दिलेलं आहे आपण, आयथ न्यूट्रिशन किंवा रेशन जे काय दिलेलं आहे ते त्याच्यासाठी. ओके, सो हा स्टडी करत असताना हे मॅथमेटिकल मॉडेल आपल्याला कन्सिडर करता येईल. यामध्ये थर्ड ऑब्झर्वेशन जे आहे, अल्फा आय इज इक्वल टू आपण काय डिफाईन केलेलं आहे, अल्फा आय इज इक्वल टू म्यू आय मायनस म्यू डिफाईन केलेला आहे. अल्फा आय इज इक्वल टू काय डिफाईन केलेला आहे, म्यू आय मायनस म्यू. आता याची जर समेशन जर घेतली तर आपण फर्स्ट इयरला असताना एक रिमार्क किंवा एक थेरम शिकलेलो आहे किंवा रिझल्ट एक शिकलेलो आहे, तो म्हणजेच काय, डेविएशन टेकन फ्रॉम अरिथमेटिक मीन इज 0. डेविएशन टेकन फ्रॉम अरिथमेटिक मीन इज 0. सो म्यू आय ही जर ऑब्झर्वेशन कन्सिडर केली तर म्यू हा काय आहे, म्यू आयचा मीन आहे. सो डेविएशन टेकन फ्रॉम अरिथमेटिक मीन, सम ऑफ डेविएशन टेकन फ्रॉम अरिथमेटिक मीन इज 0. आणि याची जर सम केली तर ती काय असते, ऑलवेज 0 असते. तर आपण इथे त्याचं प्रूफ बघूया. सो अल्फा इज इक्वल टू दिस, सो समेशन ni अल्फा इज इक्वल टू काय येणार बघा, समेशन ni म्यू आय मायनस म्यू, बरोबर ना. सो दॅट इज इक्वल टू समेशन ओव्हर आय ni म्यू आय, ni न आत मल्टिप्लाय केल्यानंतर ni म्यू आय मायनस म्यू, म्यू हा कॉन्स्टंट झाला, समेशन ni इथं राहील फक्त.
सो समेशन एन आय म्यू आय म्हणजेच काय आहे आपला समेशन एन आय म्यू आय इज इक्वल टू एन इकडे गेल्यानंतर एन म्यू राहील. सो दिस इज एन म्यू आणि मायनस म्यू इंटू समेशन एन आय म्हणजे परत एन. सो म्यू एन मायनस म्यू एन इज इक्वल टू 0 झाले. लक्षात आलं का तुम्हाला? समेशन एन आय अल्फा इज इक्वल टू 0 ही आपल्याला एक नेक्स्ट हे असणार रिझल्ट जो पुढे आपल्याला यूज करायचा आहे. ओके. सो दिस इज द होल अबाउट मॅथमॅटिकल मॉडेल. आणि हे मॅथमॅटिकल मॉडेलद्वारे आता आपल्याला काय करायचं आहे स्प्लिटिंग ऑफ व्हेरियन्स वगैरे हे वन वे अनोवाचं मॅथमॅटिकल मॉडेल आहे. ओके. सो ज्यावेळी 2 वे अनोवा येईल त्यावेळी इथं फक्त वाय आय इज इक्वल टू म्यू प्लस अल्फा आय प्लस बीटा जे प्लस इप्सिलॉन आय जे असंच येईल. लक्षात येत आहे? आणि त्यामध्ये समेशन अल्फा आय एन आय अल्फा आय कसं 0 आहे तसं समेशन एन आय बीटा एन जे बीटा जे इज इक्वल टू पण 0 असणार. ओके. सो नेक्स्ट इज रॅन्डम इफेक्ट मॉडेल. फिक्स्ड इफेक्ट मॉडेल तुमच्या सिलेबसला नाही आहे. अजम्पशन्स परत पुन्हा आपल्याला आता अजम्पशन्स स्टडी करायचे आहेत. अजम्पशन्स सेमच असणार आहेत सर्व ठिकाणी. ऑल द ऑब्झर्वेशन्स वाय आय जे आर इंडिपेंडेंट अँड फॉलोज नॉर्मल विथ म्यू आय सिग्मा स्क्वेअर ई म्हणजे एरर. ओके. ई फॉर एरर सिग्मा स्क्वेअर ई आणि तो कॉन्स्टंटच असणार आहे जरी ई असणार आहे तो आय वर डिपेंडेंट नसणार आहे. डिफरंट इफेक्ट्स आर आयडेंटिव्ह इन नेचर आणि इप्सिलॉन आय जे फॉलोज IID नॉर्मल 0, सिग्मा नॉट स्क्वेअर. ओके. इप्सिलॉन आय जे म्हणजे रॅन्डम एरर चा मीन 0 असणार आहे आणि व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर असणार. ओके. सो अंडर दिस अजम्पशन द मॉडेल मॅथमॅटिकल मॉडेल आपल्याला काय मिळणार आहे बघा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ इप्सिलॉन आय जे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय आय जे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय आय जे इज इक्वल टू म्यू आय प्लस इप्सिलॉन आय जे होतं. म्हणजे इप्सिलॉन आय जे ला पण एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ इप्सिलॉन आय जे आपल्याला काय मिळालेली आहे तर अजम्पशन मध्ये 0 मिळालेले आहे. दिस इज इक्वल टू 0 असल्यामुळे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू म्यू प्लस अल्फा आय फक्त राईट. ओके. सो नेक्स्ट स्टॅटिस्टिकल नल हायपोथेसिस काय असणार आहे बघा. आपल्याला काय कम्पेअर करायचं आहे तर के क्लासेस कम्पेअर करायचे आहेत. के क्लासेस कम्पेअर करायचे आहेत का त्यांचा इफेक्ट कम्पेअर करायचा आहे तर त्यांचा इफेक्ट कम्पेअर करायचा आहे. तर त्यांचा इफेक्ट आपण कशाद्वारे डिफाईन केलेला आहे तर त्याच्या मीन द्वारे डिफाईन केलेला आहे. सो प्रत्येक क्लासचा मीन जो आहे म्यू1 इज इक्वल टू म्यू2 इज इक्वल टू म्यू के इज इक्वल टू म्यू हा आपलं नल हायपोथेसिस झालं. नल हायपोथेसिस म्हणजे त्याची डेफिनेशन काय आहे द हायपोथेसिस हॅव्हिंग नो डिफरन्स. नो डिफरन्स म्हणजेच काय की सगळे सेम आहेत असं आपण कन्सिडर करायचं. आणि त्याचं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस याचाच म्यू1 इज इक्वल टू म्यू2 इज इक्वल टू म्यू के म्हणजेच म्यू आय मायनस म्यू बरोबर ना. सॉरी अल्फा आय मायनस म्यू इज इक्वल अल्फा 1 मायनस म्यू अल्फा 2 मायनस म्यू अल्फा 3 मायनस म्यू आणि इज इक्वल टू म्यू येईल. सगळीकडनं म्यू कॅन्सल होऊन जाईल आणि कॅन्सल झाल्यानंतर अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा 2 इज इक्वल टू अल्फा के इज इक्वल टू 0 आपल्याला रिमेनिंग रिड्युस्ड होईल ते नल हायपोथेसिस. ओके. सो त्याचा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस कसा असणार आहे की ऍटलिस्ट वन पेअर ऑफ इफेक्ट ऍटलिस्ट वन पेअर ऑफ इफेक्ट शुड बी नॉन निगेटिव्ह नॉन झिरो काय. ओके. सो एखादी जरी व्हॅल्यू ही 0 नसेल तर हायपोथेसिस तुमचं काय होणार आहे रिजेक्ट होणार आहे नल हायपोथेसिस. सो अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस कसं डिफाईन करणार मग ऍटलिस्ट 2 ऑफ द मीन्स म्यू1 म्यू2 म्यू के आर डिफरंट. 2 म्हणजेच काय एक जर डिफरंट झाला तर तो एक 0 होणार आहे आणि एक पॉझिटिव्ह होणार आहे त्यामुळे तो काय होणार वेगवेगळे होणार. लक्षात आलं. सो ऍटलिस्ट 2 हे काय झाले पाहिजे नॉन 0 झाले तर काय म्हणतो आपण की त्या ग्रुपमध्ये ट्रीटमेंट इफेक्ट जाणवला आहे असं आपण सांगणार आहोत. त्याच्यासाठी नोटेशन्स काय काय आहेत बघा. वाय आय डॉट बार
इज इक्वल टू मगाशी मी सांगितलेलं आहे जे रनिंग फ्रॉम 1 to n yi डिवायडेड बाय ni. y डॉट डॉट बार म्हणजे काय संपूर्ण yi जे आहेत त्यांची समेशन डिवायडेड बाय n. तो ni yi डॉट बार डिवायडेड बाय n सुद्धा आपण लिहू शकतो. ओके, यानंतर आपण काय बघणार आहोत लिस्ट स्क्वेअर इस्टिमेट्स ऑफ पॅरामीटर्स. आता त्याचे लिस्ट स्क्वेअर इस्टिमेट्स ऑफ पॅरामीटर्स कसे डिफाइन करायचे ते बघूया. ओके, तर रॅन्डम एरर जो आहे तो रॅन्डम एरर असा डिफाइन करतात. रॅन्डम एरर जो आहे तो कसा डिफाइन करणार आहे. मॉडेल माझं काय आहे, मॉडेल इज yij इज इक्वल टू म्यू प्लस अल्फा आय प्लस इप्सिलॉन आय. हा एरर आहे. हा एरर जर मला पाहिजे असेल तर मी काय करू शकतो, म्यू प्लस अल्फा आय काय करू शकतो, या साईडला घेऊ शकतो. सो दिस इज yij मायनस म्यू मायनस अल्फा. हा काय झाला, ई झाला. ओके, मला पॉझिटिव्ह डिफरन्स यामधला पाहिजे आहे. या एरर किती आहे तो पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणून पॉझिटिव्ह एरर जो आहे तो मी काय करतो स्क्वेअरने डिफाइन करतो. आणि टोटल कंबाइंड इफेक्ट बघण्यासाठी मला काय करावं लागेल, i इज इक्वल टू 1 to k, j इज इक्वल टू 1 to ni इतकं आपल्याला काय करावं लागेल, समेशन त्याची सगळ्याची घ्यावी लागेल. आणि यालाच मी काय म्हणलेलं आहे, ई म्हणलेला. ओके, आता लिस्ट स्क्वेअर इस्टिमेशन म्हणजेच काय, तर लिस्ट स्क्वेअर इस्टिमेशन मध्ये आपण काय करतो, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह याचं घेतो. ओके, आणि विथ रिस्पेक्ट टू म्यू इक्वेट टू 0 करायचं आणि म्यूची व्हॅल्यू काढायची. सेकंड डेरिव्हेटिव्ह तुमचं काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, तरच ते मिनिमम राहील. बरोबर ना, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह चेक करा. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0 करायचं विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेशन घेऊन काय म्यू. सिमिलरली फर्स्ट डेरिव्हेटिव्ह अल्फा विथ रिस्पेक्ट टू अल्फा घ्यायचं आणि ते 0 करायचं आणि अल्फा ची व्हॅल्यू काढायची. लक्षात आलं. सो टेक फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू म्यू. सो डो ई बाय डो म्यू इज इक्वल टू काय येणार बघा, आता समेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे इंटरचेंजेबल आहे, त्यामुळं समेशन आहेत तशा बाहेर येतील. डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कशाचं घ्यायचं आहे, त्या फंक्शनचं घ्यायचं आहे. तुम्ही आहात ना, तर मी एकटाच बडबडतोय. हा, सो याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x. बरोबर ना, तसंच 2 टाइम्स इथं 2 लिहिलेलं आहे 2x म्हणजे हे फंक्शन लिहिलेलं आहे. आता हे x आहे का, तर हे फंक्शन ऑफ म्यू आहे. फंक्शन ऑफ म्यू असेल तर त्या फंक्शनचं परत पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू म्यू. yij विथ रिस्पेक्ट टू म्यू 0 येणार, मायनस म्यू विथ रिस्पेक्ट टू म्यू -1 येणार, -1. सो 2 इथं लिहिलेला आहे, -1 इथं लिहिलेला आहे, मायनस साईन दिलेला आहे म्यू. आणि अल्फाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, परत 0 येणार आहे. सो फंक्शन हे आहे तसंच राहील, फक्त -1 येईल, त्याला मल्टिप्लाय होईल, -2 टाइम्स डबल समेशन yij मायनस म्यू मायनस अल्फा इज इक्वल टू 0. हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला समजले का, कसं आले ते. हो सर. ओके, सो -2 जो आहे जो कंबाइंड आहे, समेशनच्या बाहेर आहे, 0 ला इकडे गेल्यानंतर तो 0 होऊन जाईल. बरोबर ना, बरोबर का. सो डबल समेशन yij, आता समेशन आत घ्यायचे आपल्याला. डबल समेशन yij इथं आहे, डबल समेशन म्यू म्हणजेच काय, डबल समेशन म्यू म्हणजेच एन म्यू. लक्षात आलं ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हा डबल समेशन कशावर आहे, i इज इक्वल टू 1 to k, j इज इक्वल टू 1 to ni. म्यू हा कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर घेतला, सो दिस इज 1 आला इथे. बरोबर, म्हणजे 8 ही समेशन किती वेळा कर, ni टाइम्स कर, म्हणजे काय होणार ते म्यू समेशन ni होणार. हे 1 + 1 + 1 असं ni टाइम्स केल्यानंतर काय होणार, ni होणार. i इज इक्वल टू 1 to k, i इज इक्वल टू 1 to k ni म्हणजेच काय n. सो दिस इज n म्यू. n म्यू म्हणून मग इथं काय दिलेलं आहे, n म्यू. आणि परत नेक्स्ट समेशन या अल्फाला जाईल, समेशन i रनिंग फ्रॉम 1 to k, समेशन j रनिंग फ्रॉम, समेशन i रनिंग फ्रॉम 1 to k, समेशन j रनिंग फ्रॉम 1 to ni अल्फा i राहील. बरोबर, अल्फा i चा आणि j चा काय संबंध आहे का, नाही. त्यामुळे समेशन अल्फा i समेशन j रनिंग फ्रॉम 1 to k 1 परत इथे येईल. आणि हा म्हणजेच काय, इथे दिलेला आहे बघा काय, ni. सो दिस इज समेशन ni अल्फा. आणि याच्या अगोदर पण आपण बघितलेलं आहे की समेशन ni अल्फा म्हणजेच काय आहे, समेशन ni अल्फा म्हणजेच काय आहे, इज इक्वल टू 0 आहे.
इज इक्वल टू समेशन ni अल्फा आय इज इक्वल टू काय मिळालेलं आहे आपल्याला 0 मिळालेला आहे. सो त्यामुळे हा निघून गेला. रिमेनिंग काय राहील डबल समेशन yij मायनस एन म्यू. सो म्यू इज इक्वल टू इकडे इक्वॅलिटी साईनच्या इकडे आल्यानंतर हा प्लस होईल एन म्यू. सो एन म्यू इज इक्वल टू डबल समेशन yij होईल. आणि हाच म्यू इथे ठेवल्यानंतर त्याला मी म्यू हॅट म्हणतो कारण तो इस्टिमेट केलेला आहे. आणि हा एन जर इकडे घेतला तर 1/n डिवाइडला जाईल डबल समेशन yij. म्हणजेच काय वाय बार ओव्हरऑल मीन म्हणजेच काय वाय बार डॉट डॉट. सो म्यू इज इक्वल टू काय मिळालेला आहे आपल्याला वाय बार डॉट डॉट मिळालेला आहे. लक्षात आलं का म्यू इज इक्वल टू काय मिळालं वाय बार डॉट डॉट. ओके सो दिस इज द फर्स्ट इस्टिमेट ऑफ मीन म्यू. आता आपल्याला काय बघायचं आहे अल्फा आय विथ रिस्पेक्ट टू याच डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फा आय घ्यायचा. अल्फा आय घेत असताना पुन्हा परत समेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे इंटरचेंजेबल आहे. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय काय 2x 2x. तसंच इथं दिलेलं आहे त्यांनी. सो 2 टाइम्स समेशन जे रनिंग फ्रॉम 1 to ni yij मायनस म्यू मायनस अल्फा इज इक्वल टू 0 होईल. आणि परत हे एक्स अल्फाचं फंक्शन आहे म्हणून या फंक्शनचं परत पुन्हा त्याला मल्टिप्लाय करायचं डेरिव्हेटिव्ह. ते काय येणार आहे yij विथ रिस्पेक्ट टू अल्फा आय 0 येणार. म्यू विथ रिस्पेक्ट टू अल्फा आय 0 येणार. मायनस अल्फा आय विथ रिस्पेक्ट टू अल्फा आय काय येणार आहे -1 म्हणून इथं -2 आला. हा -2 समेशनच्या बाहेर आहे तिकडे गेल्यानंतर 0 झाला. आता बघा हा इथे डबल समेशन आहे इथं सिंगल समेशन. याचा अर्थ काय विथ रिस्पेक्ट टू अल्फा आय ने आपण काय करणार आहोत अल्फा आय ने काय करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे बरोबर. देन अल्फा जे म्हणजे हे अल्फा आय ने अल्फा जे वेगवेगळे आहेत. अल्फा जे विथ रिस्पेक्ट टू अल्फा आय जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते काय येणार आहे 0 येणार आहे. अल्फा आय विथ रिस्पेक्ट टू अल्फा आय जर घेतलं तरच फक्त ते 1 येणार. लक्षात आलं. त्यामुळे जे आयचे जे सगळे बाकीचे क्लासेस जे आहेत ओके 1 to k मधील आय सोडून बाकीचे जे क्लासेस आहेत ते सगळे काय होणार आहे 0 होणार आहे. म्हणून इथं सिंगल समेशन जे इज इक्वल टू 1 to ni घेतलं. तो -2 इकडे गेल्यानंतर 0 होऊन जाईल. 0 झाल्यानंतर समेशन आता इकडे जाऊया ओके समेशन ही आत घ्यायची आहे. समेशन yij मायनस जे रनिंग फ्रॉम 1 to ni म्यू म्हणजेच ni म्यू हॅट. म्यूच्या ठिकाणी डायरेक्टली म्यू हॅट घ्यायचा कारण तो इस्टिमेट केलेला आहे आपण. आणि त्यानंतर पुन्हा परत अल्फा आय समेशन जे रनिंग फ्रॉम 1 to ni म्हणजेच ni अल्फा आय हॅट. ते अल्फा आय हॅट आहे हा अल्फा आय हॅट असा होईल आणि इक्वल टू 0. सो रिमेनिंग अल्फा आय हॅट इज इक्वल टू काय मिळेल बघा हे अल्फा अल्फा आय हॅट इकडं लेफ्ट साईडला राईट साईडला घ्या मायनसचा प्लस होईल आणि रिमेनिंग ही टर्म राहील. ही टर्म इथे लिहिलेली आहे आणि ni परत डिवाइड करायचं प्रत्येक टर्मला. त्यानंतर 1/ni समेशन yij होईल 1/ni समेशन yij मायनस ni म्यू हॅट मधून ni गेट कॅन्सल होईल आणि फक्त म्यू हॅट राहील. सो अल्फा आय हॅट मला काय मिळेल वाय बार आय डॉट. हा म्हणजेच काय आहे नोटेशन याच्या अगोदर पण बघितलेलं आहे वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट. इथं पॅरामीटर इस्टिमेशन तुमचं झालेलं आहे. ओके आता आपल्याकडे